अहो एवढं सगळं महाभारत होऊन बी त्यांच्याशीच लगीन लावायला चाललेत की. आणि त्यांना तर सगळं माहिती बी आहे. वय समाधान आधी बी बोलला होता माझी, मला बी विचारलं होतं, पण तेव्हा तर त्याचा विरोधच होता. त्यांच्या मताचं ठीक आहे, पण पुष्पा अशी संधी सोडणार नाही. अहो त्यांच्याशी सोयरी करायला निघालेत, मग आपल्या पोरीचं आणि त्यांचं कसं जमणार हो? काय हो, शीतला आणि अजिंक्यांना माहित आहे का हे? घरातल्या सगळ्यांना माहिती आहे असं म्हणाला. शीतलला बी माहिती, ती बी या लग्नाला तयार झाली. काय? अहो ती कशी तयार झाली याला? आता आपली पोरगी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते ना, तर जयश्रीचं भलं होतंय म्हणल्यावर ती तयार झाली असेल या लग्नाला. होऊ दे होऊ दे, म्हणजे माझी काय कुणाला ना नाही. अहो पण हे सगळं करताना आपलं काही नुकसान होत नाही ना, हे तर बघायचं किती ना. होय. झोपतोस कसलं रे? अहो भैया, पहाटेचे 4 वाजले की. झोपू दे की राव आता. आमची झोप ओढली आणि तुला झोपायचं सुचतंय वय. आवर स्लीप इज फ्लाइंग. भैया, आता तुम्हाला करेक्ट करायची ताकद पण माझ्यात नाही राहिली. अहो रातभर जागलोय तिकडं आपण. इथं झोपूचं खोबरं झालंय सगळं. तुमची झोप कोणी उडवली आता? आमची झोप एकच जण उडवू शकतो. गेस कर कोण? भैया, आता एवढ्या पहाटे 4 वाजता मी गेस करत बसू का? जयश्री. ए कोण जयश्री फेश्री काय नाही. या जगात अशी एकच व्यक्ती आहे जी आमची झोप उडवू शकते. सांग बरं कोण? अहो, मग कोण? थिंक बरं टॅलेंट, थिंक. भैया, मला काय कळत नाही, तुम्ही सांगा. माय डिअर शीतल, वन अँड ओनली माय डिअर शीतल, माझी शीतल. भैया, मला वाटलं तुम्ही तर जागा आहे. तुम्ही तर झोपेत पण बडबडायला लागलाय. अरे टक्क जागा आहे मी टॅलेंट. तू करेक्ट ऐकलंय. माय डिअर शीतल, माझी शीतल. भैया, तुम्ही माझा ऐका. तुम्हाला झोपेची गरज आहे. झोपा, उठा. ए झोपेची गरज मला नाही. बरं मला एक सांग, तू तुझ्या जागी असता तू काय केलं असतं? म्हणजे? अरे म्हणजे तू तिच्या जागी स्टेशनवर असता तर काय केलं असतं? मी गुपचूप निघून आलो असतो तिथून. There you are. That's why I love शीतल. शीतल. हाच तर फरक आहे टॅलेंट. टॅलेंट गावाच्या बाहेर जाऊन एवढं डेअरिंग दाखवणं कुणाचंही काम नाही. शीतलने ती दाखवली, बाकी कुणीच दाखवू शकत नाही. तू नाही, मी नाही, कुणीच नाही. दॅट्स वाय आय लव्ह शीतल. हाऊ भैया, आता हे काय नवीनच मध्ये. अहो
तिच्या घरात जाऊन तिला संपवायचं ठरलं होतं आपलं. अरे ठरायला तसं लय काय काय ठरलंय टॅलेंट आपलं, पण तसं काय झालंय का? नाही. टॅलेंट तुला सांगतो, ती जशी रिक्षातनं उतरली ना, तिथं सगळं संपलं. मी आजूबाजूचं सगळं जग थांबल्यासारखं वाटत होत. टॅलेंट तेव्हाच आम्हाला कळलं. काय कळलं? शीतलच आमचं खरं प्रेम आहे. वन अँड ओनली शीतल. हो भैया, तेवढ्या क्षणापुरतं वाटलं असेल ते. काय तेवढं पुरतं वाटलं असेल? म्हणजे आम्ही आम्हाला ओळखत नाही का? हा नाही टॅलेंट, शीतलच आमच्यासाठी परफेक्ट आहे. वन अँड ओनली शीतल. बाकीचे सगळं ना माकडणी आहेत. सगळ्या म्हणजे सगळ्याच. अहो भैया, आता हे काय मध्येच नवीन? अरे काय नवीन आहे, काय नवीन आहे, काय नवीन आहे? हा सगळं जुनच आहे. सगळं जुनच आहे. माझं पहिलं खरं प्रेम, माझं पहिलं खरं प्रेम, माझं पहिलं खरं प्रेम. भैया, हो भैया, शोधताय? वेर इज अ फोटो? हा वेर इज अ दॅट फोटो आय बर्न? हा हो भैया, तो फोटो नाहीये. हो भैया, कुठे गेला? नाहीये तो फोटो. कुठं गेलाय मग? हो. हा? सॉरी बर का, आम्ही तुमचा फोटो जाळला. पण चुकी तुमची, पण तुम्ही आम्हाला कधीच समजून नाही घेतली. त्या दिवशी रागाच्या भरात आम्हाला काहीच कळलं नाही म्हणून आम्ही फोटो जाळला. कधीतरी आमच्या बाजूने विचार करायचा होता, कधीच नाही केला. टॅलेंट कधीच नाही समजून घेतलं. नेहमी त्या आजेचा विचार करायचा. कायम आमचा राग राग द्वेष. कधीतरी आम्ही असं का करतोय याचा विचार केला का? लहानपणापासून फक्त आम्ही तुमच्यावर प्रेम केलं. तुम्ही म्हणलं ना हे सगळं सोड, आर्मीत जा, तरी जाईल. टॅलेंट आम्ही आर्मीत जाऊ बरं का, हे म्हणलं तर. फक्त तुम्ही म्हटलं तर. टॅलेंट आय वॉन्ट शीतल, आय वॉन्ट शीतल. हो भैया, तुम्हाला का समजत नाहीये? हो तिचं लग्न झालंय आता, लग्न. अहो हे अशक्य आहे. अरे का शक्य नाही? सगळं शक्य आहे टॅलेंट. आय वॉन्ट शीतल. आता काहीही झालं तरी मला माझी शीतल पाहिजे.